आवाज येतोय शेवटपर्यंत? हो म्हणा सर. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये आजच दाखल झालेले नूतन प्राचार्य, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या IMC मेंबर्स आणि उपस्थित सर्व आपले शिक्षक आणि तुम्ही सर्व शिक्षक. सुरुवातीला काही वेळ घेतला कारण याला बंद करावं लागतं. आपल्याला बोलायचं तर हा बंद असतो, नाहीतर मग हा बोलू देतो. तुमचा काय अनुभव आहे? खरं आहे की खोटं आहे? किती जणांचा हा बंद आहे? आत्ता आहे ना तुमच्याकडे बंद? किती जणांचा? सगळ्यांचा बंद आहे ना? आजचा जो दिवस आहे किंवा आज आपण सगळे एकत्रित का जमलो यासाठीची प्रस्तावना आपल्यासमोर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन, ज्याला हिंदू साम्राज्य दिन असं म्हटलं जातं, त्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. तसं बघायला गेलं तर आपल्या भारतवर्षामध्ये क्षत्रिय राजे खूप होऊन गेले, पण जगभरामध्ये झाले, आपल्या भारतवर्षातच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की ज्यांचा राज्याभिषेक दिन आजही आपण साजरा करतो. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की आजचा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे तो 352वा राज्याभिषेक दिन आपण सगळेजण साजरा करतो. म्हणजे आजपासून बरोबर 352 वर्षांपूर्वी राजांचा राज्याभिषेक झाला. त्याची तारीख होती 6 जून 1674. आणि तिथीचा जर विचार केला तर आजचा जो काही मराठी महिना चालू आहे आपला ज्येष्ठ आणि शुक्ल पक्ष, त्या दिवशी तिथी होती त्रयोदशी, आज एकादशी, अजून 2 दिवसांचा म्हणजे शनिवार. एवढं महत्व का द्यावं आपण? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सगळेजण साजरा करतो, विश्वभरामध्ये जयंती साजरी होते. मग राज्याभिषेक दिनाला सुद्धा इतकं महत्व का? जर जयंती आपण करत असू तर त्याची थोडी 1-2 मिनिटांमध्ये पार्श्वभूमी आपण लक्षात ठेवूया आणि त्याच्यानंतर आपल्या वर्तमानाकडे आपण येऊया. आपण सर्वांनी इयत्ता चौथीपासून आपला महाराष्ट्राचा इतिहास आपण शिकत आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक जर आठवत असेल, त्याचं जर पहिलं पेज किंवा पहिलं प्रकरण जर आठवत असेल तर तो शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र असं प्रकरण आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती, आपला महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीमधून जात होता, त्याचा थोडक्यात उहापोह त्या प्रकरणामध्ये केला. ज्या परकीय सत्ता आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या, निजामशाही आहे, आदिलशाही आहे, हुकुमशाही आहे, दिल्लीकडून बघितलं तर औरंगजेब आहे, या सगळ्या मुघल सत्तांच्या आधिपत्याखाली आपला महाराष्ट्र होता, निम्म्यापेक्षा जास्त देश होता. मग तेव्हा मराठी सरदार नव्हते का? होते. तेव्हा सरदारगी नव्हती का? तर होती. खुद्द शहाजीराजे भोसले सुद्धा आदिलशहाच्या आणि निजामशहाच्या दरबारामध्ये सरदारगी त्या ठिकाणी करत होते. मग अचानक असं काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांना राजाचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त करून द्यावा असं वाटला किंवा त्यांनी तो घेतला. शहाजी राजे जरी निजामशहाच्या आणि नंतर आदिलशहाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी सरदार म्हणून कार्यरत असले तरी त्यांना देखील असं वाटत होतं की इतके शूरवीर मराठी सरदार आहेत, इतकी तलवारीची ताकद त्यांची आहे,
परंतु आपण कुणाचं तरी मांडलिकत्व पत्करलंय. आपण कुणाचे तरी गुलाम आहोत आणि ही गुलामगिरी या जनतेच्या मनामध्ये इतकी खोलवर रुजली होती की जनतेला असं वाटत होतं की आपला राजा होणं शक्य नाही. आपल्याला आजन्म गुलाम म्हणूनच त्या ठिकाणी राहावं लागेल. छत्रपती शिवाजी राजांना राजा करण्यासाठी त्यांच्या आईचा जेवढा हात आहे, आईचं जेवढं मार्गदर्शन आहे, त्याच्याहीपेक्षा हा विचार त्यांनी रुजवला ते म्हणजे शहाजीराजे. शहाजीराजांनी मा जिजाऊ आऊसाहेबांना हे पटवून दिलं, हे सांगितलं की हे आपण करतोय सगळं. आपण लढ्या लढतो, एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहतो, पण जिंकतो कोण? तर जिंकतो परकीय सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे असे मुघल सम्राट जिंकतात. आणि लढतो कोण? तर इथलेच सरदार एकमेकांशी लढतात. एका राजपुतानाच्या लढाईमध्ये तर असा उल्लेख आहे, जेव्हा महाराणा प्रतापांचं चित्तोडमध्ये युद्ध चालू होतं तेव्हा त्यांच्या सैनिकांनी त्यांना विचारलं की अरे आपण राजपुतांविरोधच लढतो, मग आता आपला राजपूत कोणता आणि समोरचा राजपूत कोणता, नक्की कुणाला मारायचं, शत्रू कोण? तर तेव्हा त्यांना आदेश देण्यात आला होता की जो दिसेल त्याला मार. तीच परिस्थिती काहीशी महाराष्ट्रामध्ये होती. हे जे मराठा सरदार होते, मराठा सरदार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. कुणासाठी उभे राहिले होते? आदिलशाहीसाठी कुणी उभं राहिलं होतं, कुणी निजामशाहीसाठी उभं राहिलं होतं, कुणी कुतुबशाहीसाठी उभं राहिलं होतं, कुणी औरंगजेबासाठी उभं राहिलं होतं. स्वतःचं स्वत्व जेव्हा आपण विसरतो, स्वबोध जेव्हा आपण विसरतो, आपला परिचय काय आहे जेव्हा आपण विसरतो, तेव्हा सगळ्या समाजावरती अशी ग्लानी येत असते. आणि ही ग्लानी छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी 200 वर्ष आपल्या समाजामध्ये अशीच होती. मग शहाजी राजांनी आपला हा विचार जिजाऊ माँसाहेबांना बोलून दाखवला आणि त्यांना असं सांगितलं की आपल्याला आपल्या समाजाला या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून मुक्त करायचं. 18 पगड जातींचा हा संपूर्ण समाज, हा संपूर्ण महाराष्ट्र, सगळ्या स्तरातील लोक इथे राहतो. अगदी झाडलोट करणाऱ्यापासून ते 4-5 मजली मोठमोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये. आणि मग या सगळ्यांना जर मुक्त करायचं असेल तर सगळ्यात अगोदर या समाजाने जो स्वतःचं भान हरवलेला समाज आहे, स्वत्व हरवलेला समाज आहे, स्वतः बोध नसलेला जो समाज आहे, त्याला आपल्याला जागं करावं लागेल. आणि हे जागं करायचं असेल तर इथल्या कडेकपाऱ्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये जो काही समाज आहे त्या समाजापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. हा विचार या आईवडिलांचा. आईवडिलांची तर भेट फारशी इतिहासामध्ये नाहीये. हा विचार फक्त बोलून दाखवलाय आणि शहाजीराजे आपल्या मोहिमांवरती बाहेर जातात. आणि मग मा जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आणि जिजाऊ आऊसाहेबांनी शहाजीराजांचा जो विचार आहे तो विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पेरायला सुरुवात केली. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय कोवळ्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये फक्त हसायचं, खेळायचं, बागडायचं, त्या कोवळ्या वयामध्ये हातामध्ये तलवार राजांनी घेतली आणि स्वतःच्या स्वराज्याचं रक्षण करण्याकरता त्यांनी मावळे गोळा करायला सुरुवात केली आणि तोरण देखील बांधलं. स्वराज्याचा पहिला किल्ला घेतला. काय त्या किल्ल्याचं नाव? स्वराज्याचं तोरण पहिल्या किल्ल्यावरती बांधलं, त्या किल्ल्याचं नाव काय? मोठ्यानं सांगा. तोरणा किल्ला. स्वराज्याचं तोरण पहिल्यांदा बांधलं तो तोरणा, पुणे जिल्ह्यात. आणि मग तिथून त्यांनी आपल्या सवंगड्यांना, मित्रांना सांगायला गेले की अरे हे आपलं राज्य आहे, आपण इथले राजे असलं पाहिजे, आपल्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे. आणि तिथून स्वराज्याला सुरुवात झाली आणि मग छत्रपती नावारूपास यायला लागले. आणि मग बाकी सगळा इतिहास मी आपल्याला सांगणार नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळा इतिहास. आणि मग टप्प्याटप्प्यानं जेव्हा असं लक्षात येईल बाकीच्यांच्या की आता छत्रपती शिवाजी महाराजांनी
महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिणेकडचा काही भाग आणि उत्तरेकडच्या काही भागावरती सुद्धा वर्चस्व गाजवलं, तेव्हा सगळ्यांकडून एक सूर त्या ठिकाणी आला की छत्रपती शिवाजी महाराज हे आता नुसते सरदाराचा मुलगा नकोय, म्हणजे शहाजी राजे भोसलेंचा मुलगा सरदाराचा मुलगा असा नकोय, तर त्यांनी स्वतःला राजे म्हणून घ्यावं. जनतेमधून हा आवाज आला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. नसता केला राज्याभिषेक तर काही बिघडलं असतं का? कारण त्या काळी असं होतं की आदेश जो आहे तो आदेश मानायचा कोणाचा? ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, जो राजा आहे, त्याचा आदेश मानला पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराज तर सत्ताधीश नव्हते, ते फक्त सरदार. मग जोपर्यंत त्यांच्या सिंहासनावरती छत्रचामर येत नाही, जोपर्यंत त्यांना राजा म्हणून मान्यता मिळत नाही, जोपर्यंत त्यांचा राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत त्यांचे आदेश जे आहेत ते इथं जे काही महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिणेमध्ये काम करणारे सरदार होते, ते सरदार त्यांचे आदेश मानायला तयार नव्हते. कोण तुम्ही असं विचारत होते, कारण तुम्ही आमचे राजे नाही आहेत. मग या सरदारांना जर आपला आदेश मानायचा असेल तर आपण राजा झालं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. काय बदल झाले राज्याभिषेकानंतर? राज्याभिषेकाच्या आधी सुद्धा सगळीकडे सगळे व्यवहार होतच होते, पण व्यवहारांमध्ये बदल असे झाले की राजव्यवहारामध्ये जी काही भाषा वापरली जायची, सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहाराची जी भाषा होती ती भाषा बदलली. फारसी आणि उर्दू भाषेचा राजव्यवहारामध्ये जास्तीत जास्त वापर केला जायचा, की जी इथल्या स्थानिक लोकांना कळायला थोडंसं अवघड होतं. कारण आपण बोलतोय, आपली मातृभाषा आहे आणि व्यवहाराची भाषा जर वेगळी असेल तर व्यवहारामध्ये काही ना काहीतरी बदल होऊ शकतात, हे महाराजांनी ओळखलं होतं. आणि मग महाराजांनी काय बदल केला तर महाराजांनी अगोदर राजव्यवहाराची जी भाषा आहे ती भाषा बदलली आणि आपली बोलीभाषा मराठीमध्ये जे काही शब्द होते 20,000 शब्द जवळपास राजांनी ते रिप्लेस केले आणि मराठी भाषेला त्या ठिकाणी राजव्यवहाराची भाषा बनवली. हा सगळ्यात मोठा बदल महाराजांनी केला. स्वचा बोध किती महत्वाचा असतो हे नीट लक्षात घ्या. आपल्या मातृभाषेवरती आपलं प्रेम असलं पाहिजे, कुठेही असो, मराठी असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, पण आपला सगळा जो विचार आहे तो सगळा विचार आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या लक्षात येतो आणि नंतर पाठ्यपुस्तकीय भाषेमध्ये. तुम्ही अभ्यास करताना सुद्धा असं कित्येक वेळा तरी अनुभवलं असेल की जेव्हा काही प्रश्न इंग्रजीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, तेव्हा त्याचा विचार आपण अगोदर मराठीमध्ये करतो, आपल्या मातृभाषेमध्ये करतो आणि नंतर त्याला ट्रान्सलेट करतो आणि मग आपण आपलं उत्तर द्यायला त्या ठिकाणी जातो. तर ही जी राजव्यवहाराची भाषा आहे, ही राजव्यवहाराची भाषा महाराजांनी त्या ठिकाणी बदलली. आणखी काय बदल केला महाराजांनी? जे काही व्यवहार व्हायचे, जे काही आय व्यय व्हायचं, जमा खर्च व्हायचा, तो सगळा जमा खर्च जो होता तो सिक्क्यांमध्ये असायचा. अगोदर सगळे शिक्के असायचे, सोन्या चांदीचे नाणे असायचे. आणि मग महाराजांनी आपली स्वतःची राजमुद्रा त्या ठिकाणी बनवली, ती संस्कृतमध्ये बनवली. आणि तेव्हापासून महाराष्ट्राशी जे काही देणं घेणं चालू झालं इतर राज्यांचं, इतर संस्थानांचं, ते संस्थानांचं देणं घेणं सगळे त्या राजमुद्रेमध्ये चालू झालं. ही राजमुद्रा सगळीकडे मान्यता त्या ठिकाणी पावली आणि ते व्यवहार त्या ठिकाणी चालू झाले. त्याकाळी अशी एक पद्धत होती की सगळे राजे जे होते ते राजे आपल्या नावाने आपली कालगणना सुरू करत असत. आत्ताची जी आपली कालगणना ती शालिवाहनाची कालगणना. शालिवाहन शके असा आपण म्हणतो. 1548 युगाब्द 5026. युगाब्द म्हणजे महाभारतातला युधिष्ठिर, त्याच्यापासूनची कालगणना. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा शिवशक त्यांनी त्या ठिकाणी चालवलं. आपली स्वतःची कालगणना जी आहे ती स्वतःची कालगणना राजांनी चालवली. असे बदल जे आहेत ते राज्याभिषेकानंतर झाले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना राजाची मान्यता मिळाल्यानंतर बाहेरच्या राज्यातले जे काही राजे होते, जे सरदार होते, त्या सरदारांना हे सगळं मान्य करावं लागलं आणि याच प्रकारे व्यवहार जे आहेत ते व्यवहार करावे लागले. परकीय आक्रमण तेव्हाही आहेत, परकीय आक्रमण आता सुद्धा आहे.
आत्ता आपण या सगळ्या गोष्टी आठवतो, आता सुद्धा आपल्याला चलनामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. आपलं चलन काय आहे? काय आपलं चलन काय आहे? आपल्या देशाचं चलन कोणतं आहे? नाही माहिती? हा मोठ्या ना. आपल्या देशात चलन काय? रुपये. अमेरिकेचं चलन काय? हे सगळ्यांना. आपल्याला जर इतर देशांशी व्यवहार करायचा असेल तर कशामध्ये करावा लागतो? मोस्ट ऑफ द डॉलरमध्ये करावा लागतो. का करावा लागतो? तुमच्या लक्षात येईल महाराजांनी चलन का सुरू केलं, चलनाला किती महत्व आहे. डॉलरमध्ये व्यवहार करावा लागतो कारण सगळ्या जगभरामध्ये सत्ताधीश म्हणून सध्या कुणाची सत्ता चालते? अमेरिकेची सत्ता चालते की नाही? अमेरिकेचा सगळ्यांवरती दबाव आहे की जे काही तुम्हाला व्यवहार करायचे ते कुठल्या चलनामध्ये झाले पाहिजे? डॉलरमध्ये झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला एका डॉलरला आपले किती रुपये मोजावे लागतात? जवळपास 95 रुपये मोजावे लागतात. 95 रुपीज. म्हणून कधी कधी तुम्ही पेपर वाचताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की शेअर बाजार गडगडला, शेअर बाजार कोसळला, भारताचा रुपया दर खाली आला. कशासाठी असं होतं? कारण आपलं चलन जे आहे ते आपलं चलन तेवढं स्ट्रॉंग नाहीये. म्हणून महाराजांनी आपले सगळे व्यवहार त्या काळी 350 वर्षांपूर्वी लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या चलनामध्ये त्यांनी सुरू केले होते. कारण त्यांना माहिती होतं की आपलं चलन असल्याशिवाय आपल्या राज्याची भरभराटी त्या ठिकाणी होत नाही. वर्तमानामध्ये तेच प्रॉब्लेम आहे. मग आता आपण काय केलं पाहिजे? महाराजांनी जसं 18 प्रबळ जातीची लोक गोळा केली, जसं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरला की नाही मी हे करू शकतो, तो आत्मविश्वास सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. कुठून आणायचा हा आत्मविश्वास? कसा मिळेल आपल्याला? महाराजांचं चरित्र वाचलं, महाराजांचं ऐकलं, महाराजांनी ज्या काही युक्त्या वापरल्या, महाराजांनी जी काही मानसिकता या समाजाची तयार केली, त्यातून आपल्या लक्षात येतं की महाराज हे किती द्रष्टे होते, पुढचं बघणारे द्रष्टे. याचा अर्थ की 20 वर्षानंतर या समाजाला काय आवश्यक आहे, 50 वर्षानंतर या समाजाला काय आवश्यक आहे, हे सगळं ज्या प्रवर्तकाच्या, ज्या पुरुषाच्या लक्षात येतं त्याला द्रष्टे असे म्हणतात आणि त्याला युग प्रवर्तक असं म्हणतात. महाराजांनी एका युगाचा जो परिवर्तन आहे ते परिवर्तन त्या ठिकाणी. आता आपण काय करू शकतो? आपल्याला काय आता हातामध्ये तलवार घेऊन रणभूमीवर जायचं का? आता तोफगोळे येणार आहेत का आपल्याकडे? नाही येणार. आपल्या समोरच्या वर्तमानातल्या समस्या वेगळ्या आहेत. आपल्या समोर डिस्टर्बन्स खूप आहे. सगळ्यात मोठा डिस्टर्बन्स याचा आहे, आपण अभ्यासाला बसलो की याच्यामध्ये लगेचच मेसेजची टोन वाजते आणि मग आपलं लक्ष सगळं याच्याकडे जातं. आपली जी काही ध्येय आणि धोरणं आहेत ती ध्येय धोरणं जर आपल्याला संपादित करायची असतील तर आपल्यामध्ये महाराजांच्या गुणांचा विकास करणं महत्वाचं आहे. आपल्याला जी प्रलोभनं आता आपल्या समोर आहेत त्या प्रलोभनांपासून आपल्याला दूर जावं लागेल. त्या प्रलोभनांना आपल्यापासून दूर ठेवावं लागेल. आपला इंटरेस्ट काय आहे हा मोबाईल आपल्याला सांगतो. मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईलला चालवतो का मोबाईल आपल्याला चालवतो? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मोबाईलला चालवता का मोबाईल तुम्हाला चालवतो? अगदी प्रामाणिकपणे सांगा. मोबाईल तुम्हाला चालवतो की नाही? कसं चालवतो सांगा बघा. तुम्ही एका इंटरेस्टची जर रील बघितली असेल 4-5 वेळा तर न सांगता मोबाईल तुम्हाला 11वी 12वी रील तुमच्यासमोर कुठली आणून देतो? त्याच इंटरेस्टची आणून देतो. आणि समजा तुम्ही घरी गेल्यानंतर पालकांना म्हणला की मी 15 मिनिटं मोबाईल पाहते. किती मिनिटं? फक्त 15 मिनिटं. खरंच 15 मिनिटानंतर आपण मोबाईल बंद करतो का? 15 मिनिटं झालेले कळतात का आपल्याला? 15 मिनिटं कळतच नाही. 1.5-2 तास आपला त्याच्यामध्ये जातो. म्हणजे मोबाईल आपल्याला काय करत असतो? रन करत असतो. हे प्रलोभन आहे आपल्यासमोर. संवाद जो आहे तो जिवंत व्यक्तींमध्ये संवाद व्हायला पाहिजे. आपल्या कुटुंबांमधला जो संवाद आहे तो कुटुंबांमधला संवाद आता कुठेतरी थोडासा दूर होत चालला. आपलं शेअरिंग कुठेतरी कमी होत आहे. आपलं शेअरिंग वाढलं पाहिजे, आपला संवाद वाढला पाहिजे.
हा संवाद आपल्या बहिणी बहिणींमध्ये पाहिजे, बहीण भावांमध्ये पाहिजे, आई वडिलांमध्ये पाहिजे, मुलांमध्ये आणि आई वडिलांमधला संवाद त्या ठिकाणी असला पाहिजे की जो संवाद छत्रपती शिवाजी महाराज करत होते. आपल्या सवंगड्यांसोबत हा संवाद त्यांनी केला, म्हणून स्वराज्य स्थापनेला सवंगड्यांचं बळ मिळालं. हा संवाद आपला त्या ठिकाणी असला पाहिजे. मग हा संवाद करायचा कसा, याच्यासाठी काही करणीय बिंदू आहेत. आपण त्याच्यावर थोडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण घरी गेल्यानंतर सुद्धा हे आपण आपल्या पालकांना सांगू शकतो. एक साधा नियम संध्याकाळी फक्त पाळायचा घरी गेल्यानंतर. तुमच्या सगळ्यांच्या घरी टीव्ही आहे का? कुणामुळे घरी टीव्ही? हात वर करा की टीव्ही आहे. सगळ्यांच्या घरी टीव्ही नाही असं कुठलं घर आहे का? व्हेरी गुड, त्यांच्याकडे टाळ्यावर जाईल. तुम्ही हॉस्टेलला वगैरे राहत नाही? हॉस्टेलला राहता का तुम्ही? नाही ना. हा, मग टाळ्या योग्य त्यांच्या हॉस्टेलला वगैरे टाळ्या टीव्ही नसतो. आता सर्वजण घरी गेल्यानंतर एक गोष्ट करायची. आपण संध्याकाळी जेव्हा पालकांच्या समवेत, आपल्या आईवडिलांसमवेत जेव्हा एकत्रित घरामध्ये जेवायला बसतो, तेव्हा आपण आपल्या टीव्हीवर मॅच वगैरे चालू असते की नाही? बातम्या चालू असतात, अजून काय काय असतं? या सिरियल चालू असतात. तर आजपासून एक नियम आज करायला, आजच्या या शुभदिनापासून, की आपल्या घरातला टीव्ही बंद करून आपण जेवायला बसायचं. करता येईल? साधं सोपी गोष्ट आहे. काय करायचंय? आपल्या घरामध्ये जेव्हा आपण एकत्रित जेवायला बसू तेव्हा आपल्या घरातला टीव्ही हा बंद असला पाहिजे. आज पहिला नियम आजपासून सुरुवात करायची. तुमच्या लक्षात येईल की याचा परिणाम जो आहे तो याचा परिणाम किती मोठा होऊ शकतो. हे साधं वाटतंय तुम्हाला, पण हे जर तुम्ही सलग 20 दिवस 21 दिवस आपल्या कुटुंबामध्ये केलं, कदाचित तुमचे वडील रागवतील, आई तुमच्यावर नाराज होईल, छोटा भाऊ किंवा बहीण असेल तर ती तुमच्यावर संतापेल, असं होऊ शकतं नाही असं. पण तुम्ही स्ट्रॉंग जर राहिलात, कारण तुम्ही आता मॅच्युअर लेवलला, तुम्हाला समजतंय काय करायचं आणि काय करायचं नाही, डूज अँड डोंट्स तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर एक स्टँड घेतला तुमच्या कुटुंबामध्ये की नाही आपण जेवण करताना आपल्या घरातला टीव्ही बंद असला पाहिजे, तर मला वाटत नाही की तुम्हाला फारसा विरोध होईल. तुम्ही हा स्टँड घेऊ शकता. आणि नंतर बघा की आफ्टर 3 months, सलग 3 महिने जर तुमच्या कुटुंबाला ही सवय लागली तर 3 महिन्यानंतर आपल्या कुटुंबातलं जे वातावरण आहे, आपल्यामधला जो संवाद आहे कुटुंबामधल्या सदस्यांचा, याच्यामध्ये लक्षणीय असा बदल झालेला असतो. कदाचित काही जणांच्या मनात असे झालं असेल, हे इथं उभारून सांगतात त्यांच्याकडे काय चालले काय होतं ना. आमच्या घरामध्ये पण आम्ही टीव्ही बंद करूनच जेवतो. हा प्रयोग जो आहे हा प्रयोग आपण करायचा. कशासाठी हे सगळं करायचं? कारण गरज नसताना काही गोष्टी आपल्याला टीव्हीवर दाखवल्या जातात. काही गरज नाही. सणवार आले ना की जाहिरातींचा भडीमार चालू असतो. त्यातली एक जाहिरात मला फार आवडते. त्यात रक्षाबंधनची जाहिरात असते. ती बहीण रुसून बसलेली असते, तिचा भाऊ कुठेतरी बाहेरगावी असतो, तो येतो आणि मग ती राखी बांधते. राखी बांधल्यानंतर गिफ्ट पाहिजे असतो बहिणीला, मग ती गिफ्टची मागणी करते. मग तो गिफ्ट इकडे तिकडे शोधायचं नाटक करतो. ऍक्च्युली आणलेलं असतं ते, पण जाहिरातीमध्ये काहीतरी इंटरेस्ट पाहिजे ना. मग तो गिफ्ट जो आहे तो शोधायचं नाटक करतो आणि मग हळूच आपल्या बॅगमधून एक छानपैकी मोठं गिफ्ट काढून देतो. आणि मग लगेच स्क्रीनवरती एक वाक्य येतं. काय येतं? कुछ मीठा हो येतं की नाही? हेच दिवाळीला पण असतं. आणि मग हे सतत आहे. तुम्ही बघा, टीव्हीवरच्या 1/2 तास जर तुम्ही काउंट केला, टीव्हीवरचा कार्यक्रमाचा 1/2 तास काउंट करा, त्या अर्ध्या तासामध्ये येणाऱ्या जाहिराती ज्या आहेत, ऍड्स, त्या ऍड्स तुम्ही बघा. त्या ऍड्समध्ये जास्तीत जास्त वय वर्ष 5 ते वय वर्ष 17-18 पर्यंतच्या मुलामुलींचा जास्त वापर केलेला असतो. मोठ्या माणसांच्या ऍड खूप कमी असतात. मोठ्या माणसांच्या ऍड म्हणजे काय? माझा शर्ट काळा झालाय, मग माझी बायको काहीतरी धुवून देते, हा वास छान, वाव, एवढंच असतं.
पण लहान मुलांच्या ज्या ॲड्स आहेत ना त्या बघा तुम्ही कशा असतात. आणि या सतत येतात. फ्रिक्वेन्सी त्याची ॲडची जास्त असते या जाहिरातींची. कारण या सगळ्या कारखानदारांना, या सगळ्या फॅक्टरी आउटलेटवाल्यांना माहिती आहे की आपलं सगळ्यात जास्त मार्केट कोण आहे, हा ऑडियन्स आहे. आणि यांच्या मनावर जर आपण काही बिंबवलं की बस 2 मिनिट, काय बस 2 मिनिट, काय तयार होतं 2 मिनिटात, बस आई खुश मुलगा खुश. अहो पण त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतात, कुछ मीठा हो जायचे आरोग्यावर काय परिणाम होतात याचा विचार केलाय? आपल्या सणावारांमध्ये आपल्या आईला नुसती हरभऱ्याची डाळ जरी दिली, चणा डाळ आपण म्हणतो, तरी त्या हरभऱ्याच्या डाळीपासून 50 एक गोड पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आपण तयार करू शकतो. एक चॉकलेट नाही होतो, इतके पदार्थ आपल्याकडे तयार होतात. पण आपण भुलतो कशाला, कुछ मीठा हो जाए. अजून एक जाहिरात आहे तुमच्यासमोर म्हणून ठेवतो. आजकाल एका जाहिरातीमध्ये, शक्यतो क्रिकेट मॅचच्या वेळेस जाहिरात येते, त्या जाहिरातीमध्ये टेबलवरती वडील बसलेले असतात, मुलगा बसलेला असतो आणि कोणाला तरी तहान लागते. तहान लागल्यानंतर मात्र त्याला पाणी दिलं जात नाही प्यायला, त्याला कोल्ड्रिंक्स बॉटल दिली जाते. म्हणजे आम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा आम्ही पाणी प्यायचं नाही, काय प्यायचं, कोल्ड्रिंक प्यायचं, असा मुलगा बापाला सांगतो. म्हणजे पुन्हा इथं टार्गेट कोण आहे, तुमच्या वयातीलच मुलं म्हणजे टार्गेट आहे. का टार्गेट असतं हे जाणून बुजून केलं जातं मित्रांनो, हे नीट लक्षात घ्या. कारण कोल्ड्रिंकमुळे तुम्हाला कुठल्या आपल्या शरीराला कसलाच फायदा होतो, काहीच फायदा होतो. वर्तमानामध्ये ह्या आपल्याला समस्या आहे, याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. मग डूज अँड डोंट्स आपल्या हातात आहे. आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणखी काय करता येईल आपल्याला, रस्त्याने आपण जातो, इथं मोठा सिग्नल आहे, तुमच्या कॉलेजच्या बाहेर पडले की मोठा सिग्नल. त्या सिग्नलला उभं राहिल्यानंतर कधी कधी मी पण असं वाटतो, म्हणजे तिथं 2 सेकंद 4 सेकंदापासून आहे ना ते ब्लिंक व्हायला सुरुवात होतं, 4, 3, 2, 1 आणि मग थांबायचं असतं. ऍक्च्युली ते ब्लिंक व्हायला सुरुवात झाली की थांबणं अपेक्षित आहे. पण घाई इतकी असते ते 4, 3 बघतच नाही आम्ही, डायरेक्ट सुसा. कुणी आडवं तिडवं आलं काही घेणं देणं नाही. वेगाची नशा असते, स्पीड. म्हणून क्रिकेटमध्ये फास्ट बॉलरला जास्त महत्व आहे का नाही? कोण किती वेगाने जास्त बॉल टाकतो, फास्टर बॉलर, त्याला खूप महत्व आहे. पण फास्टर बॉलरला तेव्हाच महत्व प्राप्त होतं जेव्हा त्याचा टप्पा अचूक असतो, जेव्हा त्याची ॲक्युरेसी क्लिअर असते. नुसतं फास्ट असून चालत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेग महत्वाचा. आत्ता आपण सगळे वेगामध्ये, पण आपल्याला ॲक्युरेसी पण तितकीच महत्वाची. ती ॲक्युरेसी सुद्धा आपल्याला शिकता आली पाहिजे. या सगळ्या प्रलोभनांपासून दूर जाऊन आपल्याला हे सगळं करता आलं पाहिजे. आणखी काय करता येईल, सोप्या गोष्टी आहेत. तुमच्या सगळ्यांकडे नोटबुक आहेत का, आहेत की नाही? मी मॅडमला विनंती करेन की या सगळ्या मुलींच्या नोटबुक गोळा करायचे, त्यांना न सांगता. आता मी ओपन सिक्रेट, सरप्राईज ओपन झाले, ह्या सगळ्यांच्या नोटबुक गोळा करायचे आणि ह्यांच्या नोटबुकचे जे शेवटचे पेजेस आहेत ना त्याचं एक्झिबिशन करायचं. पहिल्या पेजेस नाही, शेवटचे 4-5 पेजेस फाडायचे आणि त्याचं प्रदर्शन करायचं. ते कोणाच्या नोटबुकचे आम्ही सांगणार नाही, फक्त त्याचं एक्झिबिशन, सगळ्यांना सगळं बघायचं. काय करतो आपण आज, थोडं चिंतन करा या सगळ्या गोष्टींवर. तुम्ही म्हणाल महाराजांबद्दल सांगायचं, शौर्याबद्दल सांगायचं. तात्कालीन कारणांमध्ये हे महाराजांना त्या ठिकाणी ते जे करायचं होतं ते केलं त्यांनी, म्हणून आज आपण इथे आहे. पण आत्ता आपल्याला काय करायचंय,
त्याच्यावर आपण फोकस करूया. तुम्ही थोडं चिंतन करा की खरंच आवश्यक आहे का जे आपण मागच्या 4-5 पेजेसवरती नोटबुकच्या जे काही सगळं केलंय. काही गरज नाही आहे. दॅट इज व्हायरस. तो व्हायरस आहे आपल्यासाठी, जो हळूहळू हळूहळू स्लो पॉइझन सारखा आपल्याला पोखरतो आणि आपल्याला कळत पण नाही की आपण कुठे जातोय. या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला उद्याचा भारत घडवायचा आहे तुमच्या हातामध्ये. इथून शिकल्यानंतर तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर समाजामध्ये गेल्यानंतर ताठमानेनं आपल्याला सांगता आलं पाहिजे की होय, मी इनोव्हेशन आहे माझ्या. संशोधनामध्ये आपल्या देशाची भूमिका ही अतिशय कमी आहे. जो इंडेक्स आहे सगळ्या जगामध्ये, की जो संशोधनाचा इंडेक्स मानला जातो, ग्लोबल इंडेक्स, त्याच्यामध्ये आपला देश खूप कमी आहे. म्हणजे संशोधन मागच्या वहीच्या पानावर करायचे, त्याच्याऐवजी आपण अभ्यासक्रमामध्ये संशोधन करू. तिथं आपल्याला काही इनोव्हेटिव्ह करता येतं का, त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. आपली शक्ती जी आहे, आपली शक्ती तिथं गेली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलं असं की मला 100 युवक द्या, मी हा देश बदलवून टाकतो. अगदी सुप्रसिद्ध असं वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 350 वर्षापूर्वी तेच केलं. महाराजांनी सगळ्या प्रस्थापित सरदारांना गोळा केलं का? नाही. त्यांनी काय केलं? आपल्या वयातल्या बाल सवंगड्यांनाच गोळा केलं आणि त्यांनी आपलं सैन्यदल उभारलं. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा 100 युवक मागितले. शिकले सवरलेल्या माणसांना त्यांनी साथ घातली नाही. त्याच्याही मागे जर आपण गेलं तर श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या वृंदावनातल्या सगळ्या गोपाळांना गोळा केला आणि कंसाच्या विरोधामध्ये उभं राहिले. कशासाठी हे केलं असेल? हे सगळे तरुण का गोळा केले या सगळ्या कालखंडांमध्ये? कारण ती शक्ती आहे. ही शक्ती, तुमच्यातली जी शक्ती आहे, ती शक्ती जर विधायक कार्याकडे गेली तर आपला देश एका नव्या उंचीवरती जाऊ शकतो. म्हणून सर्व कालखंडामध्ये सर्व महापुरुषांनी तरुणांना साथ घातली आहे, तरुणाईला साथ घातली. आजकाल एक फार परवलीचा शब्द आहे तुमच्या आमच्यामध्ये या तरुणाईसाठी. काय शब्द आहे सांगा? सगळीकडे वापरू. हा, येस, रिपीट. काय शब्द आहे? जेन झी म्हणतात. जेन झी आहे ना, जनरेशन. सगळ्या जगामध्ये जर तरुण देश कुठला असेल तर तो आपला देश. भारत देश सगळ्या जगात तरुण आहे, कारण आपल्या भारताचं वय आता 18 ते 40च्या दरम्यान. देशाला पण वय असतं. का असं म्हटलं जातं? कारण सगळ्यात जास्त आता लोकसंख्येला तर आपण 1 नंबर आहोत. चीनला पण मागे टाकलं. लोकसंख्येमध्ये आपण 1 नंबर आहे. परंतु त्या लोकसंख्येमध्ये सुद्धा 18 ते 40 वयोगटातली जी संख्या आहे ती सगळ्यात जास्त आपल्या देशात आहे, जगभरामध्ये. म्हणून आपल्या देशाचं वय हे आत्ता तरुण आहे. आपण तारुण्यावस्थेमध्ये आहोत आणि पुढचे 50 वर्ष 60 वर्ष असंच राहणार आहे. पण हे कधी शक्य आहे? जेव्हा या तरुणाईला, जेन झीला एका चांगल्या वळणावरती आणून ठेवलं तर हे शक्य आहे. पाश्चिमात्यकरण जे आहे ते जर आपण अंगीकारलं आणि आपल्या रूटला जर आपण सोडलं तर हे शक्य नाही. आजकाल खूप गप्पा मारल्या जातात, पेपरला येतं. परवाची एक मोठी घटना आहे. अग्रवाल, मोहित काय नाव, केतन अग्रवालची आत्ता परवाची घटना. तरुणाईची मानसिकता कुठं चालली आहे हे नीट लक्षात घ्या. आपली मानसिकता ही त्या दिशेने जायला फार विसरून जाणार नाही त्याच्यामध्ये. आपल्या सगळ्यांना ती घटना माहिती. आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती हा घाला त्या ठिकाणी होतोय. भारत सगळ्या जगामध्ये आदर्श का आहे? कारण आपली कुटुंब व्यवस्था आदर्श आहे. म्हणून भारत हा सगळ्या जगामध्ये आदर्श आहे. आणि हे जे सगळे काही बडे बडे देश आपल्या आजूबाजूला आहेत ना, या सगळ्यांना आपल्या देशातली कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करायची.
बाकी काही करायचं नाही. कारण या कुटुंब व्यवस्थेमुळेच आज आपली मूल्य टिकून आहे, आज आपले संस्कार टिकून आहे, आपली संस्कृती टिकून आहे. कधीही न ऐकलेलं रिलेशन, असं लिव्हिंग रिलेशन आपल्या भारतीय समाजामध्ये पाश्चिमात्यांकडून पेरलं गेलं, की ज्याचा माणूसही आपल्या भारतीय संस्कृतीला नव्हता, की लिव्हिंग रिलेशनशिप असतं. हा सगळ्यात मोठा हल्ला आपल्या कुटुंब व्यवस्थेवर होता. काही नाही करायचं, आम्हाला लग्नच करायचं नाही, आम्हाला मुलं जन्माला घालायची, आम्हाला कुटुंबच तयार करायचं नाही. ही आजकालच्या तरुणाईमध्ये ही विष जे आहे ना, हे विष पेरलं जातं. आपण नेहमी लक्ष असलं पाहिजे. म्हणून आपल्यासमोर काय येतं आणि आपण काय घ्यावं, आपला रिसिव्हनेस कशाचा असावा, आपल्याला नको कधी म्हणावं लागेल, आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे, नो म्हणता आलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं. तुम्ही म्हणाल हे आमच्यापर्यंत नाही आहे, आम्हाला काय माहिती. असं नसतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी एखाद्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात, तेव्हा त्या देशाची मानसिकता सुद्धा तशी बदलत असते. देशाची मानसिकता कशी बदलते? देशाला कुठं मन असतं, देशाला मन असतं, समाजाला मन असतं. जसं आपल्याला मन आहे तसं समाजाला मन आहे, तसं देशाला मन आहे. हे कसं सिद्ध होणार? सोपी गोष्ट आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये होता, तेव्हा आ सेतू हिमाचल सगळे भारतीय काय करत होते सांगा? सगळे भारतीय इथून तिथून सगळे ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते की नाही? तेव्हा आपल्या भारत देशाचं एक मन तयार झालं होतं, एक समाज मन तयार झालं होतं, की आम्हाला ब्रिटिशांची सत्ता नकोय, आम्हाला यांची गुलामगिरी नकोय, आम्हाला या सत्तेमधून बाहेर पडायचंय, असं एक समाज मन तेव्हा तयार झालं होतं. देशाचं मन असं तयार होत असतं. एखादी समस्या, एखादी घटना जेव्हा समाजामध्ये, देशामध्ये घडते आणि ती चौफेर जेव्हा फिरली जाते, तेव्हा त्या समाजाचं, त्या देशाचं मन त्या ठिकाणी घडत असतं. आणि आत्ता आपल्या देशावर पाश्चिमात्यांकडून हेच हल्ले होत आहेत, की आपली कुटुंब व्यवस्था जी आहे, ती कुटुंब व्यवस्था ही डिस्टर्ब झाली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावरती हल्ले केले जातात. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, लिव्हिंग रिलेशनशिपचं उदाहरण आहे. वोकिझम हा एक संपूर्ण जगाला ग्रासलेला एक विचित्र प्रकार आहे. त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, वोकिझम बद्दल. संजय बांगर माजी क्रिकेटर आहे आपल्या भारत देशात. त्या संजय बांगरचा जो मुलगा आहे, आता मुलगा नाही, तो मुलगी झाला, तो मुलगा होता, त्याला असं आतून वाटायला लागलं की मी मुलगा नाहीये, मला मुलगा म्हणून राहायचं नाही किंवा मला मुलगा म्हणून जगायचं नाही. तर मला काय करायचंय? मला स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचं. आणि त्यांनी स्वतःचं परिवर्तन केलं, त्यांनी स्वतःचं रूपांतर मुलीमध्ये करून घेतलं. त्याला वोकिझम असं म्हणतात. ही समस्या सुद्धा आता आपल्या देशामध्ये मूळ धरू लागली आहे. हे कुठून आलं सगळं? हे सगळं बाहेर गेलं. आपण लक्ष असलं पाहिजे, कारण आपण पुढच्या 15-20 वर्षामध्ये आपण कुटुंब प्रमुख होणार आहोत. हे सगळं आपल्या मुलांपर्यंत, आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलंय. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपला संवाद जसा आवश्यक आहे, आपल्या आईवडिलांसोबत संवाद आवश्यक आहे, बहीण भावासोबत संवाद आवश्यक आहे, आपण कुठेतरी असलो तरी आपल्या शिक्षकांसोबत सुद्धा संवाद आवश्यक आहे. त्यामुळे जाता जाता एवढी एकच विनंती आहे माझी, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 350 वर्षांपूर्वी केलं, सगळ्या कुटुंबांना एकत्र केलं आणि कुटुंबांमध्ये जी काही ही ग्लानी आली होती, ती ग्लानी दूर केली. आता ग्लानी आपल्याला दिसत नाहीये, का तर आपल्याकडे डिजिटल मीडिया आहे. ती ग्लानी आहे, नाही असं नाहीये, पण ती दिसत नाहीये. ही आपल्याला बघावी लागेल आणि आपल्याला दक्ष राहावं लागेल. यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपल्याच पैकी कुणीतरी या विषारी विषवल्लीचा जर भाग होत असेल तर आपल्याला सावध करावं लागेल.
आणि आपल्या कुटुंबावरती आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. तर महाराजांकडून आपल्याला हे शिकायचं आहे की आपलं कुटुंब आपल्याला अगोदर सांभाळावं लागेल. कुटुंब सांभाळले की आपल्याला समाज त्या ठिकाणी सांभाळावा लागेल आणि पर्यायाने समाज सांभाळला की आपला देश आपोआप त्या ठिकाणी सांभाळला जाऊ शकतो. म्हणून वसुधैव कुटुंबकम ही जी काही व्याख्या किंवा हे जे तत्व भारत देश सगळ्या जगाला सांगतो की हे सगळं जगच एक कुटुंब आहे. तेव्हाच आपल्याला असं म्हणावं लागेल की आपलं कुटुंब जेव्हा आपण सुरक्षित ठेवू, आपल्या कुटुंबावरती जेव्हा आपले जे संस्कार पिढ्यानपिढ्या झालेले आहेत ते संस्कार अबाधित राहतील कसे याकडे जेव्हा आपण लक्ष देऊ तेव्हा वसुधैव कुटुंबकमकडे आपल्याला जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होऊ शकतो. म्हणून आपल्यापासूनही सुरुवात करायची, छोट्या छोट्या गोष्टींपासूनही सुरुवात करायची. म्हणून हे सगळं नीट लक्षात घ्या. आणि आजच्या दिवशी काही संकल्प जो काही आपण केलेला आहे, एकच संकल्प मी तुम्हाला सांगितला, तसे अनेक संकल्प करता येतील. पण तेवढा एक जरी संकल्प तुम्ही 3 महिने तुमच्या कुटुंबामध्ये राबवला तरी तुमच्या लक्षात येईल की 3 महिन्यानंतर आपल्या कुटुंबातील स्वभावांमध्ये किती बदल झाला. आपल्या कुटुंबाचा स्वभाव सुद्धा बदलला. कुठला संकल्प परत एकदा सांगा. मी परत विचारणार आहे सुतार सरांना की किती मुलींच्या घरी हे चालू. सुतार सर त्याचा फॉलो घेऊ. ठीक आहे. तर आजच्या दिवशी हा संदेश देतो. इथे मला आजच्या या कार्यक्रमाला बोलवलं उपस्थित प्राचार्य आणि आयोजकांचे मी आभार मानतो. आपणही शांतपणे त्याबद्दल आपले देखील आभार. मोबाईल असून सुद्धा मोह झाला नाही मोबाईल बघण्याचा वगैरे, त्यामुळे मोबाईलचेही आभार. आपले आभार मानू, आपले सुद्धा आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.